चैतन्य हे दिसे उघडिया डोळा, नयनाचा सोहळा निवृत्ती जाणे. मसुरातील सूक्ष्म अनुभवे दिसे, तेथे तेज असे कवण्या रीती. ज्ञानदेव म्हणे ऐसे तेथे तेज, असे गुजगुजीत निर्मळात ते. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग त्यातला अंतिम श्लोक अर्थात श्लोक क्रमांक 30, साधिभूतादि दैवं मां साधि यज्ञांचय विदु प्रयाणकालेपि च मां ते विदुरुक्त चेतसा. अर्थात सत्संगामध्ये रमलेला हा सिद्ध दुसऱ्या इतर साधकांना सुद्धा सत्संगात सामील करून घेतो. आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. इतर गुरूंच्या बाबतीत सांगता येत नाही, परंतु अध्यात्मातलं गुरुपदी जो पोचला आहे, सिद्ध अवस्थेला जो पोचलेला आहे, कृष्ण भावनाभावित जो झालेला आहे, त्याला या संपूर्ण जगताचं कल्याण कसं होईल याचं चिंतन असतं महाराज. या निशा सर्वभूतानां यस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनी. भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा सांगतात की बुडते हे जग न देखवे डोळा, मनोनी कडवळा येतसे. संतांचं वैशिष्ट्य आहे महाराज. जर समाजाचं अधपतन होत असेल, धर्माला ग्लानी येत असेल, तर हे रात्रंदिवस जागे असतात. कबीर महाराज तर म्हणतात, सुखिया सब संसार है खावे और सोवे, दुखिया एक कबीर है जागो और रोवे. संतांना झोप नसते महाराज, सदैव जागे असतात. या जगताचा उद्धार कसा होईल, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. या तत्वानं असे साधकजन या जगतामध्ये कार्य करत असतात महाराज. त्यांच्या ठिकाणी अवगुण दिसूनच येत नाही. दीपान आहे पाठी पोटी अंधकार, सर्वांग साखर विगी गोड. तुका म्हणे तैसे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेच ना. कृष्ण भावना भावित माणसाच्या ठिकाणी दुर्गुण पाहायला मिळतच नाही महाराज. साखर कोणत्याही बाजूने खाल्ली तर जशी गोड लागते, तसं कृष्ण भावना भावित माणसाच्या संगत आपल्याला जर लाभली तर त्यापासून पारमार्थिक हितच आहे. अर्थात दुर्मिळ गोष्ट आहे. 2 दुर्मिळ गोष्ट मानव जीवनामध्ये आहेत की पहिली संतांची संगत मिळणं, आणि संगत मिळाली तरी संतांची ओळख पटणं, त्यांच्या ठिकाणी विश्वास निर्माण होणं. या 2 गोष्टी फार दुर्मिळ. बहु अवघड आहे संत भेटी, आणि संत भेटीशिवाय अशा कृष्ण भावना भावित साधकाच्या संगतीशिवाय जीवाचा उद्धारच होत नाही महाराज. संत सज्जन साधू संपूर्ण जगताचं कल्याण इच्छितात महाराज. ते जिथं जिथं जातील तिथं तिथं अध्यात्माचा, भगवंत नामाचा प्रचार करत असतात, भगवंत तत्वाचा प्रचार करत असतात. एक सज्जन एका भागात गेला की तो भाग सज्जन करून सोडतो. तो दुर्जनाचं बी तसंच आहे. एक दुर्जन गेला तर सगळ्यांना दुर्गुण लावल्याशिवाय राहत नाही महाराज. आंब्याच्या करंडीमध्ये 100 आंब्याची करंडी असावं, एकच दुर्जन त्यात असावं, डागलेला आंबा. सगळ्या आंब्यांना डंकल मारून सोडतं महाराज.
पण राहिलेल्या उरलेल्या 99मध्ये त्या एकट्याला सन्मार्गाला लावायचं, त्याचा डाग काढायचं सामर्थ्य त्यांच्यात नसतं. दुर्जन आपला गुण पसरवतात, सज्जन आपला गुण पसरवतात. जैसा दीपे दीप लाविजे तेथे आतील कोण हे नोळखीजे, तैसा सर्वस्व जो मजे तो मीच होणे टाके. संत आपल्यासारखंच करून टाकतात. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ लागी. दिपाळीच्या आरासमध्ये दिव्याला दिवा लावावं आणि नवख्या माणसाला विचारावं की आधीचा दिवा कोणता होता आणि शेवटी दिवा कोणता पेटवला, हे जसं सांगणं अवघड आहे, तसं संत संगतीमध्ये गेलं की कालांतरानं कोण गुरु कोण शिष्य हा भेद सुद्धा ते शिल्लक ठेवत नाहीत. सतत चिंतन त्यांना एकच असतं, शिष्याचा उद्धार कसा होईल. सदैव ईश्वर तत्वाशी ते जोडलेले असतात आणि सत्संगाच्या माध्यमानं जोडलेले असल्या कारणानं भगवंताशिवाय दुसरा विषय त्यांच्याजवळ नसतो. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. भगवंताची तत्व त्यांचं ते झालेलं असतं, त्यांचं नातं ते झालेलं असतं. पतिव्रतेला जसं पतीशिवाय दुसरं विश्व नसतंच, तसं या कृष्ण भावना भावित माणसांना, या भक्तांना, या साधकांना, या सिद्धांना भगवंताशिवाय दुसरा विषय नसतो. आणि भगवंताचं ईशतत्व, त्याचं नाम, त्याचं रूप, त्याचे गुण इतके खोलवर गेलेले असतात त्यांच्या की अंतिम श्वासालाच ते बाहेर पडतात महाराज. नाम इतकं जडलेलं असतं त्यांच्याशी की शेवटच्या श्वासामध्ये त्यांनी राम बसवलेला असतो. श्वासामध्ये भगवंताचं नाम असतं आणि प्रत्येक कृतीमध्ये भगवंताचंच कर्म, भगवंत सांगतील तेच कर्म हे करत असतात. अर्थातच ते संपूर्ण विश्व कल्याणाकरता असतं. आणि या सततच्या सवयीमुळं चिंतने चिंतने तद्रुपता या उक्तीप्रमाणे भगवंताच्या नामाशिवाय दुसरा विषय नसल्यामुळं साहजिकच अंतकाळी भगवंताचंच नाम त्यांच्या मुखात येतं, भगवंताचंच रूप त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी येतं, डोळ्यासमोर येतं आणि भगवंताचे गुणच अंतःकरणामध्ये साठवलेले असल्यामुळं त्याच परमानंदामध्ये त्यांचा अंतिम श्वास होतो. आणि अंतिम श्वास अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय, या भगवंत म्हणतात. संशय घेण्याचं कारणच नाही अशी अवस्था, माझंच नाममुखी, माझंच रूप डोळ्यापुढं आणि माझेच गुण चित्ताच्या ठिकाणी, ही अवस्था जर जीवाची प्राणोत्क्रमणाच्या वेळेस असेल, देहत्याग करतानाच्या वेळेचा असेल, तर निश्चित अर्जुना त्याला माझं धाम सहज प्राप्त होऊन जातं. यावर भाष्य करताना माऊली 201 क्रमांकाच्या ओवीत 7वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की तेवीची अर्थाची चाड मजा आहे, ते सांगताही वेळू नस आहे, म्हणून निरूपण लवल आहे करी जो देवा. अधीर झालेला आहे अर्जुन ऐकण्याकरता. या शब्दांचा अर्थ समजवण्याची मला फार इच्छा आहे. अर्जुन म्हणतो, नुसतं सांगू नका, त्याचा मतितार्थ मला सांगा, त्यात माझं हित कसं दडलं आहे हेही देवा मला सांगा. यश्रेय सा निशितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही माझ्या आध्यात्मिक गुरु आहेत. गुरु ठिकाणी भगवंताला नेऊन ठेवलं अर्जुनानं आणि त्या अधिकारानं तो म्हणतोय की तेवीची अर्थाची चाड मज आहे, ते सांगताही वेळू नस आहे. अधीर झालो आहे देवा मी, म्हणून निरूपण इच्छा आहे, म्हणून लवला आहे किरी जो देवा. अर्थात या शब्दाचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे अर्जुन म्हणतोय. आणि असे सांगताना जो वेळ लागेल तितका वेळ
वेळही मला विलंब सहन होत नाही. म्हणून देवा, आपण त्याचं निरूपण लवकर करावं. जेव्हा अधीरता येते, धीरच धरला जात नाही, अतिशय आवडीचा विषय समोर आला की मनुष्य अधीर होतो. चांगदेवांनी कोरं पत्र पाठवलं. पाठवताना उद्देश वेगळा होता, कारण चांगदेव 1400 वर्षाचे आणि माऊली 14 वर्षाचे. मग त्यांना नमस्कार कसा लिहावा, कारण वयानं लहान आहे, परंतु आशीर्वाद तरी कसा द्यावा. रेड्यामुखी वेद बोलवले, अधिकार मोठा आहे. शेवटी नमस्कार बी नको ना आशीर्वादही नको, कोरंच पत्र पाठवून दिलं महाराज. ते कोरं पत्र पाहिल्यानंतर मुक्ताईनं खिल्ली उडवली चांगदेवाची. जो पत्र घेऊन आलेला होता ते पत्र मुक्ताईनं फोडलं, पाकिटातून काढलं आणि सांगितलं, कारण त्यानं सांगितलं होता निरोप की मी चांगदेव महाराजांकडून आलो आहे. त्यावेळेस माऊलीने विचारलं, मुक्ते कोण आहे? आणि म्हणले चांगदेवाचं पत्र आलं आहे आणि हा कोराच आहे म्हणले. खिल्ली उडवली. त्यावेळेस माऊलीनं मुक्ताईला जे सांगितलं ते चिंतनच आहे महाराज, की मुक्ते, चांगदेवाला इतकी घाई झाली आहे भेटायची, इतकी घाई झाली आहे की पत्र लिहिताना काही वेळ जाईल आणि तितकं उशिरा ते पत्र पोहोचेल आणि परवानगी मिळायलाही उशीर होईल, इतका तो अधीर झालेला आहे. अशी अधीरता संतांनी आपल्या सोयीनुसार माऊलीने तो अर्थ काढला अर्थात. पण अशी अधीरता जर असेल तर विषय लवकर आत्मसात करण्यासही मदत होते, कारण चित्ताची एकाग्रता झाल्याशिवाय ही अवस्था जीवाच्या ठिकाणी येत नाही महाराज. म्हणून अर्जुन या ठिकाणी म्हणतोय की देवा, तुम्ही जे सांगताहेत शब्द न शब्द मी साठवतोय, म्हणून तेवीचे अर्थाची चाड मजा आहे. माझ्या आकलनाच्या बाहेर चाललंय देवा, मला जरा थोडंसं समजावून सांगा. ते सांगताही वेळू नस आहे. आता तुम्ही हा संपूर्ण विषय संपवायला जो वेळ लागेल, जो उशीर होईल, तितका सुद्धा मला धीर धरला जात नाही. म्हणून निरूपण लवला आहे करी जो देवा. म्हणून याचा अर्थ मला लवकर सांगा देवा. तेवीची अर्थाची चाड मजा आहे, ते सांगताही वेळू नस आहे. म्हणून निरूपण लवला आहे करी जो देवा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.